नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. NMMS परीक्षेच्या सिलेबसमधील अभ्यासक्रमामधील अतिशय महत्त्वाच्या घटकाचा उल्लेख इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधानाची चर्चा आपण आज करणार आहोत. भारतीय संविधान अर्थात राज्यघटना, राज्यघटनेतील मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे हे आपल्या चर्चेचे केंद्रबिंदू असणार आहेत. ज्यावेळेस हे लेक्चर संपेल, ह्या लेक्चरच्या शेवटापर्यंत आपण पोहोचू. शेवटपर्यंत तुम्ही जर हे लेक्चर पाहिलं तर या मुद्द्यांच्या बद्दल तुम्ही बोलू शकणार आहात. कोणकोणत्या मुद्द्यांबद्दल तुम्ही बोलू शकणार आहात? भारतीय संविधानाची निर्मिती, त्या निर्मितीमध्ये असणाऱ्या संविधान सभा, त्या संविधान सभेचे अध्यक्ष, मसुदा समिती आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका आपल्याला समजणं अपेक्षित आहे. संविधानाचा अभ्यास करत असताना काही तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. या तारखांचा देखील आपण इथे विचार करणार आहोत. या मुख्य तारखा देखील तुमच्या लक्षात येणार आहेत. संविधानाचं जे उद्देश पत्रिका आहे, ज्याला आपण संविधानाचे प्रास्ताविक असं म्हणतो, त्याचीही चर्चा आपण करणार आहोत. संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये आलेले 5 महत्त्वाचे जे शब्द आहेत त्यांचाही विचार आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. संविधानाची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत, आपल्या भारतीय संविधानाची घटनेची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत त्याची चर्चा आपण करणार आहोत. संविधानाने नागरिकाला दिलेले हक्क कोणते आहेत, कर्तव्य त्याला कोणकोणती पार पाडायची आहेत आणि राज्याने शासन करत असताना, राजाने नव्हे, राज्याने जे काही शासन आहे त्याने शासन करत असताना कोणत्या तत्वांचं पालन करायचे हे देखील आपण समजून घेणार आहोत. आणि हे सगळं समजल्यानंतर आपल्याला ते कितपत समजलंय हे पाहण्यासाठी आपण काही प्रश्न देखील सोडवणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा, संविधान म्हणजे काय? पहिला मुद्दा, संविधान कशाला म्हणायचं? कुठलीही लोकशाही व्यवस्था असेल की त्याच्यामध्ये हे क्लिअर असलं पाहिजे, स्पष्ट असलं पाहिजे की जे कोणी शासन करणार आहे, जे शासक असेल अर्थात शासन, याची निवड कशी केली जाईल. त्याच्यानंतर एकदा शासन सत्तेवर आल्यानंतर तो सत्ता कशी राबवेल, हे करत असताना त्या राज्याच्या नागरिकांना कोणते अधिकार असतील, त्यांना कोणती कर्तव्य पार पाडावी लागतील, कोणते नियम लागू होतील, हे सगळं सांगणारं काहीतरी असलं पाहिजे. हे सगळं जिथे नियमबद्ध केलेलं असतं त्याला आपण संविधान असं म्हणतो. देशाचा राज्यकारभार नक्की कोणत्या नियमानुसार चालवायचा आहे, शासन व्यवस्था कशी निवडली जाईल, ती कशी कार्य पार पाडेल, नागरिकांचे हक्क कोणते असतील, नागरिकांना कोणते कर्तव्य पार पाडावे लागतील, हे ठरवणारे जे मूलभूत नियम असतील, ते ठरवणारे जे मूलभूत नियम आहेत, त्या मूलभूत नियमाच्या संचाला आपण संविधान असं म्हणणार आहोत. तो लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. देशाचा राज्यकारभार कोणत्या नियमानुसार चालणार आहे, शासन व्यवस्था कोणत्या नियमानुसार कार्य करणार आहे, नागरिकाला कोणते हक्क मिळणार आहेत, कोणती कर्तव्य पार पाडावी लागणार आहेत, या संदर्भातले मूलभूत नियम, फंडामेंटल लॉ असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कोण? इंडियन कॉन्स्टिट्यूशन अर्थात संविधान. देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे संविधान, हे वाक्य लक्षात ठेवायचं. देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे अर्थात संविधान, हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. प्रत्येक देशाला संविधानाची गरज असतेच. प्रत्येक सार्वभौम स्वतंत्र देशाला संविधानाची गरज असतेच. कारण या संविधानाला, जो आपण देशाचा सर्वोच्च कायदा असं म्हणतो, त्याच्यामध्ये मूलभूत नियम राज्यकारभाराचे उल्लेख केलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला जर हा प्रश्न विचारला, का बरं देशाला राज्यकारभार पाहण्यासाठी संविधानाची गरज का आहे, तर सर्वात महत्वाचं का आहे, त्या संविधानामुळे राज्यव्यवस्थेची रचना कशी असेल ती रचना निश्चित होते. दुसरं, शासनाचे अधिकार काय आहेत, शासनाचे अधिकार अमर्याद नाही, त्याच्यावर कोणत्या परिस्थितीत मर्यादा घालता येतील याच्या संदर्भातले नियम संविधानामध्ये उल्लेख केलेले असतात. नागरिकांना कोणते हक्क आहेत आणि जर ते पूर्ण नाही झाले तर ते पूर्ण व्हावेत, त्यांना त्यांचे हक्क मिळावेत, याच्यासाठी काय अंमलबजावणी करावी लागेल, काय नियम आहेत, याची नोंद कशामध्ये असते? संविधानामध्ये असते. याच्या नागरिकांना ज्यावेळेस हक्क दिले त्यावेळेस नाण्याची दुसरी बाजू म्हणून आपण देशाप्रती आपली काहीतरी भूमिका असली पाहिजे, आपली काहीतरी कर्तव्य असली पाहिजे. ही कर्तव्य संविधानामध्ये स्पष्ट केलेली असतात. शासन व्यवस्थेची रचना निश्चित होते, शासनाचे अधिकार आणि त्याची मर्यादा लक्षात येते, नागरिकांचे हक्क महत्वाचे आहेत, ते सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे, नागरिकाची कर्तव्य देखील तितकीच महत्वाची आहेत, जे आपल्याला संविधानामधून लक्षात येतात. केंद्र, आता एक लक्षात घ्या, भारतासारखं जे मोठं राज्य आहे, मोठा देश आहे, मोठं राष्ट्र आहे, राज्यकारभार करायला सोपं जावं
ते सुलभ व्हावं, समन्वय साधता यावा म्हणून राज्याची विभागणी वेगवेगळ्या प्रांतांमध्ये केलेली आहे. अमेरिकेमध्ये जे 13 वसाहती होत्या त्यांनी एकत्र करार करून देश तयार झाला, USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तसं भारताचं नाही. भारतात एक राष्ट्र आणि त्याची विभागणी आपण वेगवेगळ्या प्रांतामध्ये केलेली आहे. मग हे करत असताना केंद्र शासन आणि राज्याचं कारभार पाहणारं राज्याचं शासन यांना जे अधिकार दिलेले आहेत, कोणीही कोणाच्या अधिकारांवर अतिक्रमण करू नये, त्यांची जी विभागणी केलेली आहे त्या विभागणीनुसारच कारभार पाहिला जातोय किंवा नाही याच्या संदर्भाचे नियम कुठे असतात? संविधानामध्ये असतात. देशाचा राज्यकारभार केंद्र शासनाचा, त्याच्याशिवाय राज्य शासनाचा, संसदेमध्ये जे नियम केले जातात नागरिकांसाठी असतील, देशाचे कारभार पाहत असताना, राज्य कारभार पाहत असताना जे काही नियम केले जात असतील ते कायद्यानुसार होत आहेत का हे पाहणं, याच्यासाठीचे सर्वोच्च नियम कुठे असतात? संविधानामध्ये असणार आहेत. आणि ऑफकोर्स आपण देश स्वतंत्र झाल्यानंतर जे लोकशाही मूल्य स्वीकारलेले आहेत त्या लोकशाही मूल्याचं संरक्षण होणं, लोकांनी मतदान करून लोकांनी स्वतःचं शासन निवडायचंय, इथे राजाने राज्य करायचं नाही, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मग ज्यावेळेस आपण गणराज्य असं म्हणतो, लोकांनी निवडलेला जो प्रशासक असेल, शासन असेल, त्यासाठी लोकशाही मूल्याचं संरक्षण होणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये संविधानाची भूमिका अतिशय महत्वाची आहे. परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा, संविधानाची गरज का आहे? त्याच्यामध्ये शासन व्यवस्थेची रचना निश्चित केलेली असते, शासनाच्या अधिकाराच्या मर्यादा दिलेल्या असतात, नागरिकांचे हक्क कोणते, नागरिकांची कर्तव्य कोणते, केंद्र आणि राज्य शासनाचे अधिकार कोणते, त्यांची विभागणी केलेली असते, देशाचा राज्यकारभार कायद्यानुसार चालतोय किंवा नाही आणि लोकशाही मूल्यांचं संरक्षण करणं या संदर्भातून जर पाहिलं तर संविधान असणं गरजेचं आहे. ज्या वेळेस आपण एक देश म्हणून पाहतो आहोत आणि देशातील नागरिक म्हणून आपण देशाकडे पाहतो आहोत, त्यावेळेस देश आणि नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण हे देखील तितकंच महत्वाचं आहे. देशामध्ये योग्य शासन व्यवस्था आणि हे शासन व्यवस्था योग्य पद्धतीने स्वतःचे अधिकार वापरते आहे किंवा नाही याच्यासाठी नियमांची आवश्यकता असते. या नियमांची नोंद कुठे केलेली असते? संविधानामध्ये केलेली असते. म्हणून आपण संविधानाला देशाचा सर्वोच्च कायदा असं म्हटलेलं आहे. या संविधानाच्या माध्यमातून शासनावर नियंत्रण ठेवून या देशाच्या नागरिकांच्या हक्काचं संरक्षण करण्याचं मुख्य कार्य पार पाडलं जातं. तर संविधानाची जर दोन मुख्य कार्य जर आपल्याला विचारली तर ती दोन मुख्य कार्य असतील, शासनावर नियंत्रण ठेवणं आणि नागरिकाच्या हक्कांचं संरक्षण करणं. आता या संविधानाची निर्मिती प्रक्रिया आपल्याला समजून घ्यायची आहे. संविधानाची निर्मिती प्रक्रिया समजून घेत असताना घटनासभा किंवा संविधान सभा समजून घेतल्याशिवाय ते होऊ शकत नाही. तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे, 15 ऑगस्ट 1947 साली जरी आपला देश स्वतंत्र झाला असला तरी याच्या पूर्वी वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून भारतला स्वातंत्र्य देण्याच्या संदर्भातली चर्चा सुरू होती. अगदी शेवटी माउंट बॅटन योजना ज्यावेळेस आली, त्याच्यातून भारताला स्वातंत्र्य दिलं गेलं, त्यावेळेस त्याच्या पूर्वीच भारताला स्वतंत्र भारतासाठी इंग्रजांनी ज्यावेळेस ठरवलं की आता भारताला स्वतंत्र द्यायचंय, मग ते कसं द्यायचं याच्यासाठीच्या वाटाघाटी होत होत्या. त्यावेळेस हे निश्चित करण्यात आलं, स्वतंत्र भारताचं संविधान हे भारतीय लोकच स्वतः ठरवतील, इंग्रज भारतावर संविधान लादणार नाहीत. म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच संविधान तयार करण्यासाठी संविधानाचं कामकाज चालू झालेलं होतं आणि याच्यासाठी घटनासभेतल्या सदस्यांची निवड करण्यात आली होती. मग हे जे काही संविधान सभा आहे किंवा घटना सभा आहे याच्यातील जे सदस्य होते, आता ते त्यात किती सदस्य होते, मग भारत पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर किती सदस्य पाकिस्तानकडे गेले, किती सदस्य भारतात राहिले, मग 211 आकडा लक्षात ठेवायचा किंवा काही, हे 8वीच्या मुलांना अपेक्षित नाही. त्याच्यामुळे खोलवर जाऊन अभ्यास करण्यात काही म्हणजे अर्थ नाही. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे ही जी पहिली मीटिंग झाली, कारण काही तारखा महत्वाच्या आहेत, त्यापैकी ही तारीख महत्वाची आहे, 9 डिसेंबर 1946. 9 डिसेंबर 1946. सो पहिली मीटिंग देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी झाली होती, ती झाली 9 डिसेंबर 1946 साली. या मीटिंगमध्ये फ्रान्स हा जो देश आहे तिथे जी कार्यप्रणाली आहे त्या कार्यप्रणालीनुसार एखादी जर सभा घ्यायची तर सभा कोणाच्या अध्यक्षतेखाली होणार हे निश्चित करणं गरजेचं होतं. मग फ्रान्समध्ये अशी पद्धत आहे
त्या समितीमध्ये जो सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असेल, वयस्कर व्यक्ती असेल, अर्थात ज्येष्ठाला मान देण्याची पद्धत, त्याच्यानुसार तात्पुरते अध्यक्ष निवडले गेले. त्याच्यानंतर आपण जे घटना समितीचे मुख्य अध्यक्ष जे आपण पुढे चालून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं नाव घेणार आहोत, हा नंतरचा मुद्दा आहे. पण तात्पुरते अध्यक्ष म्हणून 9 डिसेंबर 1946 साली सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो मी काय सांगतोय, ही तारीख आपल्याला लक्षात ठेवायची. 9 डिसेंबर 1946 साली घटना सभेची पहिली मीटिंग झाली. मी आता सांगितलं तसं तात्पुरते अध्यक्षांची निवड त्यावेळेस करण्यात आली. ते आहेत सच्चिदानंद सिन्हा. त्याच्यानंतर त्या मीटिंगमध्ये ती मीटिंग पार पडली आणि कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली गेली? राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता 2 मुद्दे लक्षात ठेवायचे परीक्षेच्या दृष्टीने. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण? सच्चिदानंद सिन्हा. कायमस्वरूपी अध्यक्ष संविधान सभेचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तुम्हाला ज्यावेळेस परीक्षेला असा प्रश्न येईल, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण, त्याच्यामध्ये नक्कीच डॉक्टर आंबेडकरांचा उल्लेख असणार आहे. घटनेचे शिल्पकार म्हणलं की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहतो, त्यामुळे आपल्याला उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत असं वाटेल, पण नाही. घटना ज्यावेळेस घटनेची ज्यावेळेस निर्मिती होत होते त्यावेळेस वेगवेगळ्या समित्यांची स्थापना केली गेली होती. त्यापैकी जी मसुदा समिती होती, या मसुदा समितीचे मध्ये जे 7 सदस्य होते, त्या मसुदा समितीचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. जी संविधान सभा आहे, त्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. संविधान जे भारताचं संविधान आपण कसं निर्माण झालं हे आपण समजून घेतो आहोत. तर याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या कमिटींची स्थापना झाली, वेगवेगळ्या समितींची स्थापना झाली, त्या समित्यांपैकी सर्वात महत्त्वाची समिती होती ड्राफ्टिंग कमिटी, अर्थात मसुदा समिती. या मसुदा समितीची स्थापना कधी झाली? अगेन एक महत्त्वाची तारीख 29 ऑगस्ट 1947. मसुदा समिती मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर स्थापना झाली. कधी? 29 ऑगस्ट 1947. या मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य, ज्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून आपण त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हणतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. या संपूर्ण पॉवर पॉइंट मध्ये 2 मुद्दे महत्वाचे आहेत. हा मुद्दा तर तुमचा चुकणारच नाही. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे चुकायचं काही कारणच येत नाही. दुसरं, भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी जी मसुदा समिती तयार झाली, ड्राफ्टिंग कमिटी तयार झाली, ती किती साली किंवा कोणत्या दिवशी स्थापन करण्यात आली, ही तारीख मात्र तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 29 ऑगस्ट 1947. विसरायचं नाही. चला, हू चेअर द ड्राफ्टिंग कमिटी? मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद नाही, ते घटना सभेचे अध्यक्ष होते. लक्षात येते? कुठल्या म्हणजे मसुदा समितीचे अध्यक्ष ते नव्हते. जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान, वेगवेगळ्या समित्यांचे ते अध्यक्ष होते, मसुदा समितीचे नव्हते. मसुदा समिती म्हणली की डॉक्टर B.R. आंबेडकर. चला, पहिली मीटिंग 9 डिसेंबर 1946 साली झाली. त्याच्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 साली, 26 नोव्हेंबर 1949 रोजी सगळे सदस्य एकत्र आले. काही सदस्यांनी त्याच्यावर स्वाक्षरी केली नाही. जे आपण संविधान तयार केलं यांच्या माध्यमातून ते तयार झालं, त्याच्यावर सह्या 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाल्या. प्रत्यक्षात अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 ला झाली. मग याच्यामध्ये किती कालावधी गेला पहिल्या मीटिंग पासून? तो लक्षात ठेवा, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. जगातील आपण असं म्हणूया की सर्वात मोठं संविधान म्हणून भारताच्या संविधानाकडे बघितलं जातं. किती दिवस लागले हे संविधान पूर्ण करण्यासाठी? संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. हे लक्षात ठेवायचे. 2, 11, 18. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. याच्यावर जर प्रश्न आला तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. मी मगाशी सांगितलं तसं पहिली मीटिंग 9 डिसेंबर 1946 साली झाली, म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947, स्वातंत्र्यानंतर 14 दिवसानंतर. आणि भारताने संविधान स्वीकारलं. अंमलबजावणी वेगळ्या दिवशी केली. आता हे माहिती असावं की जर तुम्ही भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास जर पाहिला तर ठळकपणे आपण 26 जानेवारी 1950, 26 जानेवारी हा दिवस का निवडला याच्याबद्दल आपल्याला 1930 साली झालेली पूर्ण स्वराज्याची मागणी आणि त्या संदर्भातलं काय असेल तो इतिहास तुम्हाला माहिती असला पाहिजे.
26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकारले. मी परत एकदा म्हणतोय, संविधान स्वीकारले. आलं लक्षात? म्हणून या दिवसाला 26 नोव्हेंबर 1949 ला आपण संविधान दिन असं म्हणतो. तो परीक्षेला इथे क्वेश्चन तयार होतो. पहिला मुद्दा, भारताने संविधान कधी स्वीकारलं? तर 26 नोव्हेंबर 1949. अंमलबजावणी 26 जानेवारी 1950. संविधान दिन 26 जानेवारी 1949 नाही, 26 जानेवारी 1950 नाही, तो प्रजासत्ताक दिन, गणराज्य दिन. 26 नोव्हेंबर 1949 संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो. प्रत्यक्षात संविधानाची अंमलबजावणी, संविधानातले नियम, कायदे, कानून कधीपासून लागू झाले? या दिवसापासून लागू झाले, 26 जानेवारी 1950. तो आतापर्यंत आपण उल्लेख केलेल्या तारखा: 9 डिसेंबर 1949, 9 डिसेंबर 1946, त्याच्यानंतर दुसरी महत्वाची तारीख 29 ऑगस्ट 1947, 29 ऑगस्ट 1947, 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 ह्या तारखा आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. बघा, संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946. परीक्षेसाठी प्रश्न आहे. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947. संविधान स्वीकारलं कधी? 26 नोव्हेंबर 1949. परीक्षेला विचारलं जाणार नाही, पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी संविधान स्वीकारलं त्याच्यावर सह्या झाल्या, स्वाक्षरी झाल्या. कोणाच्या? याच्यामध्ये जे संविधान सभेमध्ये जेवढे सदस्य होते त्यांच्या. सर्वांनी सह्या केल्या नाहीत, काही सदस्यांनी सह्या केल्या नव्हत्या. जस्ट माहिती म्हणून असू द्या. संविधान लागू कधी झालं? 26 जानेवारी 1950. ठीक आहे, ह्या चारही तारखा तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. आणि एकूण किती दिवस लागले संविधान तयार करण्यासाठी? 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस. हे तुम्हाला विसरायचं नाही. 26 नोव्हेंबर आणि 26 जानेवारी ह्या 2 तारखा लक्षात ठेवा. 26 नोव्हेंबर संविधान आपण स्वीकारलं, त्याला तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारीला प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी चालू झाली. त्या दिवसाला आपण गणराज्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखतो. आता महत्वाचा मुद्दा आहे, संविधानाची उद्देशिका काय सांगते. मग संविधानाच्या उद्देशिकेबद्दल बोलत असताना सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे. संविधानाची उद्देशिका, उद्देशपत्रिका, प्रस्ताविका म्हणजे काय? ज्याला आपण संविधानाचा आत्मा असं देखील म्हणतो. की ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाची गुरुकिल्ली असं म्हणतो. संविधान जर आपण पाहिलं तर आता अलीकडे सिलेबसमध्ये पुस्तक, म्हणजे मुलांचे जो अभ्यासक्रमाची पुस्तकं आहेत त्याच्या अगदी पहिल्या पानावर, दुसऱ्या पानावर आपल्याला भारतीय संविधानाचं प्रेम्बल म्हणजे संविधानाचं प्रस्ताविक आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. ज्या वेळेस संविधान आपल्याला तयार करण्याची प्रक्रिया चालू झाली, त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक भाषण केलं आणि त्यांनी त्या संपूर्ण समितीला भाषणामध्ये आपलं ध्येय सांगितलं. प्रचंड संघर्षानंतर ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झालेला आहे आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला जे संविधान तयार करायचं आहे ते कोणत्या मुद्द्यांवर आधारित असावं याच्या संदर्भात ते भाषण होतं. आणि त्याला उद्देशून त्या भाषणाला समाविष्ट करणाऱ्या मुद्द्यांना समाविष्ट करून जे तयार झालं ते भारताच्या संविधानाच्या सुरुवातीलाच मांडलं गेलं. त्या भागाला आपण भारताच्या संविधानाची उद्देशपत्रिका किंवा प्रस्ताविक असं म्हणतो. संविधानाची जी प्रस्ताविका आहे, उद्देशिका आहे, तिलाच आपण संविधानाची गुरुकिल्ली असं म्हणू शकतो. भारताच्या संविधानाच्या प्रस्ताविकाची, उद्देशिकेची, अर्थात संपूर्ण भारतीय संविधानाची सुरुवातच कशाने होते? वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, या शब्दाने भारतीय संविधानाची सुरुवात होती, उद्देशिकेची सुरुवात होती. खरं तर हे जे आहे हे आपण कुठून घेतलेलं आहे? अमेरिकेच्या संविधानाची सुरुवात देखील याच पद्धतीने होते. ते महत्वाचं नाही कुठल्या देशाच्या संविधानावरून आपण ते स्वीकारलेलं आहे, घेतलेलं आहे. भारतीय संविधानामध्ये त्या काळात अस्तित्वात असणाऱ्या जवळपास सगळ्या देशाचा संविधानांचा अभ्यास केला गेला होता. त्याच्यातील काही चांगल्या गोष्टी वेगवेगळ्या संविधानातून घेतल्या होत्या. आपली भारतीय मूल्य जी होती ती त्याच्यामध्ये टाकली होती आणि मग संविधानाची निर्मिती केली गेली होती. त्याच्यामुळे काही गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वी द पीपल ऑफ इंडिया हे आपण अमेरिकेच्या संविधानावरून घेतलेलं आहे. सो लक्षात असू द्या, भारतीय संविधानाची सुरुवात कुठून होते? वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दाने होते.
मग संविधानामध्ये जे उल्लेख केलेले आहेत, संविधानाच्या उद्देशिकेमध्ये काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आणि आपल्याला त्याच्यातून काही प्रश्नांची उत्तरं मिळतात. संविधानाच्या उद्देशिकेमध्ये हे स्पष्ट केलेले आहे, भारताच्या संविधानाचा अंतिम अधिकार कोणाला दिलेला आहे? जनतेला दिलेला आहे. कारण सुरुवातच अशी होते, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक. आपलं संविधान स्पष्टपणे सांगतं, भारताच्या संविधानाचा अंतिम अधिकार हा राष्ट्रपतीकडे नाही, पंतप्रधानाकडे नाही, तर या देशाच्या जनतेकडेच असेल, भारतातील जनतेकडे आहे. जनता ही सत्तेचा अंतिम स्रोत आहे. हे वाक्य पाठ असू द्या. जनता ही सत्तेचा अंतिम स्रोत आहे. पीपल आर द सोर्स ऑफ पॉवर. हे वाक्य म्हणजे सारांश आहे. कशाचा सारांश आहे? भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा सारांश. म्हणजे सत्तेचा अंतिम स्रोत कोण असेल या प्रश्नाचं उत्तर कोण असेल? जनता. सत्ता चालवली कोणाकडून जाईल? जनतेकडून चालवली जाईल. जनतेने लोकशाही पद्धतीने निवडलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून सत्ता चालवली जाईल. कोणासाठी चालवली जाईल? जनतेच्या लोककल्याणासाठी, म्हणजे लोककल्याणासाठी चालवली जाईल. लक्षात येते? म्हणून आपण असं म्हणतोय की सत्तेचा अंतिम स्रोत कोण असणार आहे? जनता आहे. भारतीय संविधानाचा अंतिम अधिकार कोणाकडे आहे? या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम भारतीय संविधानाची उद्देशिका करते. संविधानामध्ये स्पष्टपणे 5 मुख्य शब्दांचा उल्लेख केलाय. भारत राष्ट्र म्हणून कसा असेल ह्याचा उल्लेख उद्देशिकेमध्ये केलेला आहे. भारत सार्वभौम असेल, समाजवादी असेल, धर्मनिरपेक्ष असेल, लोकशाही राष्ट्र असेल आणि गणराज्य देश असेल. भारत राष्ट्र म्हणून सार्वभौम असेल म्हणजे काय? बोलू नंतर. सोशलिस्ट आणि सेक्युलर हे 2 शब्द इंदिरा गांधींनी 1976 साली, जी आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो, काही बदल केले घटनेमध्ये, त्याच्यामध्ये हे 2 शब्द नंतर आलेले आहेत, सोशलिस्ट आणि सेक्युलर. सोशलिस्ट समाजवादी म्हणजे काय? बोलू नंतर. सेक्युलर धर्मनिरपेक्ष असेल भारत देश म्हणून. डेमोक्रेटिक मूळ शब्द होता लोकशाही, रिपब्लिक, गणराज्य. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये या 5 शब्दांचा उल्लेख केला गेलेला आहे. भारत हा देश म्हणून कसा असेल? सार्वभौम देश असेल, सोशलिस्ट समाजवादी देश असेल, सेक्युलर धर्मनिरपेक्ष देश असेल, डेमोक्रेटिक लोकशाही देश असेल आणि रिपब्लिक अर्थात गणराज्य देश असणार आहे. याचं उत्तर भारत देश म्हणून कसा असेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उद्देशिकेने द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मग सार्वभौम देश म्हणजे काय? भारत हा सार्वभौम राष्ट्र असेल. भारत इंग्रजांपासून स्वतंत्र झाला म्हणजे काय? आता भारतावर कोणत्याही परकीय देशाचं राज्य असणार नाही. भारत आपल्या देशाच्या आतले जे काही नियम असेल तो स्वतः तयार करेल. भारताच्या अंतर्गत कारभारामध्ये कोणाचीही ढवळाढवळ इथून पुढे चालणार नाही. भारत आपल्या देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरण दुसऱ्या देशांशी आपल्याला कसे संबंध ठेवायचे हा निर्णय सुद्धा भारतच घेईल. आम्हाला अमेरिकेबरोबर संबंध कसे ठेवायचे हे अमेरिका नाही ठरवणार. आपल्याला रशियाकडून तेल घ्यायचंय किंवा नाही हे अमेरिका नाही ठरवणार. आपल्याला इराणकडून तेल घ्यायचंय का नाही हे अमेरिका नाही ठरवणार. पाकिस्तान बरोबर आपण युद्ध केलं ते कुणी समाप्त करायचं हे अमेरिका नाही ठरवणार. हे आम्हीच ठरवणं अपेक्षित आहे. याला आपण असं म्हणतो की आपण सार्वभौम आहोत. भारतावर इतर कोणत्याही देशाचं नियंत्रण राहणार नाही. या गोष्टीला आपण म्हणणार आहोत सार्वभौम राष्ट्र. भारताचं सार्वभौमत्व म्हणजे काय? आपले देशांतर्गत निर्णय किंवा बाकीच्या परकीय देशांशी, बाकीच्या देशांशी आपल्याला जे रिलेशन्स ठेवायचे आहेत, जे संबंध आपण ठेवणार आहोत, ज्या पद्धतीने परकीय देशांशी आपल्याला परराष्ट्र धोरणाची अंमलबजावणी करायची, हे निर्णय भारत घेणार आहे. कुठल्या तरी संस्थेचा आपण सदस्य झालो तो मुद्दा वेगळा आहे. आपण सार्कचा समजा सदस्य आहोत किंवा आपण बाकी अजून वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सदस्य आहोत, त्याची अंमलबजावणी करणं हा वेगळा मुद्दा झाला. पण आपले निर्णय जे असतील, आपलं जे धोरण असेल, अंतर्गत निर्णय असतील, याच्या बाबतीत बाहेरून कुठला देश आपल्यावर नियंत्रण करणार नाही. हे कशामुळे ठरतं? भारताच्या सार्वभौम असण्याच्या भूमिकेमुळे ठरतं. दुसरा महत्वाचा शब्द आहे, भारत हा सोशलिस्ट नेशन असेल, सोशलिस्ट कंट्री असेल, अर्थात समाजवादी देश असेल. म्हणजे काय? देशातील जी काही मालमत्ता आहे, देशातील जे संपत्तीचे स्रोत आहेत, देशांमध्ये जी नोकरीची संधी असणार आहे किंवा इतर ज्या संधी आपल्याला द्यायच्यात, ह्या खास लोकांसाठी नसतील. सर्वांना समान संधी दिली जाईल
हा उद्देश इथे अपेक्षित आहे. देशातील संपत्ती संधीचे न्याय्य वितरण होईल, श्रीमंताला अधिक आणि गरिबाला कमी असं होणार नाही. आर्थिक आणि सामाजिक विषमता कमी व्हावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि समाजातील सर्वच घटकांचा विकास व्हावा ही अपेक्षा समाजवादी या शब्दातून आलेली आहे. ज्यावेळेस आपण भारत समाजवादी राष्ट्र आहे असं म्हणतो त्यावेळेस अपेक्षा अशी आहे, देशामध्ये असणारी संपत्ती, देशामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या नोकऱ्यांच्या संधी किंवा अजून वेगळी संधी, स्वतःचा विकास करण्याची संधी सगळ्यांना समान प्रमाणात मिळाली पाहिजे. देशात आर्थिक आणि सामाजिक विषमता कमी व्हावी हे आपल्याला अपेक्षित आहे आणि समाजातील सर्व घटकांचा विकास व्हावा हे समाजवादी विचारसरणीमध्ये अपेक्षित आहे. भारतीय संविधानामध्ये उल्लेख असणारा तिसरा शब्द भारताचं वर्णन करण्यासाठी वापरला गेलेला सेक्युलर कंट्री, धर्मनिरपेक्ष देश. अर्थात भारत राज्य म्हणून, शासन म्हणून कुठल्याही एका धर्माला काय देणार नाही, जास्त आपण म्हणूया की जास्त हक्क देणार नाही, जास्त अधिकार देणार नाही. देश म्हणून देशाचा कुठलाही एक धर्म असणार नाही. भारताचा कोणताही अधिकृत राजधर्म नाही. भारतामध्ये जेवढे धर्म असतील त्या सर्व धर्मांना आपण समान वागणूक देणार आहोत असं कोण मान्य करतं? भारताचं संविधान मान्य करतं. भारतातल्या प्रत्येक नागरिकाला हवा तो धर्म स्वीकारण्याचं, त्या धर्माचं पालन करण्याचं आणि त्या धर्माचं प्रशासन करण्याचं स्वातंत्र्य आहे. भारताच्या संविधानामध्ये कलम नंबर 19 मध्ये जे स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये धर्म स्वातंत्र्य हा खूप महत्वाचा शब्द आहे. पुढे चालून सुद्धा 24, 25, 26 ही जी काही आपली कलम आहेत त्याच्यामध्ये देखील याच्या संदर्भातला उल्लेख केलेला आहे. सध्या फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, संविधानाच्या उद्देशिकेमध्ये जो सेक्युलर देशाचा उल्लेख, भारताचा उल्लेख सेक्युलर देश म्हणून केलेला आहे, तिथे काय अपेक्षित आहे? भारताचा देश म्हणून कोणताही राजधर्म असणार नाही. भारतामध्ये सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाईल. कुणाला तरी अधिक आणि कोणाला तरी कमी असं होणार नाही असं आपलं भारतीय संविधान सांगतं. प्रत्येक नागरिकाला, भारताच्या प्रत्येक नागरिकाला धर्म स्वीकारण्याचं, कोणताही धर्म स्वीकारण्याचं, त्या धर्माचं पालन करण्याचं आणि त्या आपल्या धर्माचा प्रसार करण्याचं देखील स्वातंत्र्य इथे आहे. त्याच्यानंतर चौथा महत्वाचा शब्द भारताचं वर्णन करण्यासाठी वापरला गेलेला आहे डेमोक्रेटिक, लोकशाही. भारत हा लोकशाही देश आहे. आपण पाठीमागे उल्लेख केला तसं भारत ठरवेल, भारतातील जनता ठरवेल, सत्तेचा अंतिम स्रोत जनता आहे. शासन कसं असेल, या शासनाची निवड कशी केली जाईल आणि हे जे शासन आहे ते कोणासाठी कार्य करेल? लोकांसाठी कार्य करेल. सो डेमोक्रेटिक, लोकशाही. भारतामध्ये सत्तेचा अंतिम स्रोत जनता आहे. ते आपली प्रतिनिधी विधानसभेत पाठवते, लोकसभेत पाठवते, त्याच्यातून मंत्री आणि त्यांनी आपल्यासाठी कारभार करावा असं अपेक्षित आहे. भारतामध्ये जनता आपले प्रतिनिधी निवडते. कशी निवडते? प्रत्यक्ष मतदान करून निवडते. हे निवडून आलेले प्रतिनिधी देशाचा कारभार करतात. आता आपल्याला माहिती आहे जनता, लोक म्हणून इलेक्शन होतात, निवडणुका होतात. ह्या निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक व्हाव्या याच्यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. अपेक्षित असं आहे खरं तर की निवडणूक आयोगाने कोणत्याही एका पक्षासाठी काम करू नये, निवडणूक आयोगाने कोणत्या तरी एका पक्षाच्या दावणीला बांधल्यासारखं काम करू नये असं अपेक्षित आहे. आणि मग योग्य पद्धतीने सर्वांना समान संधी देऊन जर निवडणूक झाली तर मग योग्य पद्धतीने प्रतिनिधी निवडले जातील, त्याच्यातून शासन तयार होईल आणि ते नागरिकांसाठी कार्य करणं अपेक्षित आहे, जनतेसाठी त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. हे लोकशाही देश म्हणून आपल्याला अपेक्षित आहे. पुढे पाचवा मुद्दा जो आपण उल्लेख करतो, भारत हा गणराज्य देश असेल. म्हणजे आपण आत्ताच पाहिलं की इथे भारताचा जो प्रमुख असेल हा कोणता तरी राजा, तो वंश परंपरेने राजाच असेल असं होणार नाही. भारताचा देश म्हणून जो राष्ट्रप्रमुख असेल ते लोक निवडतील. एकतर प्रत्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडतील किंवा अप्रत्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडतील, पण लोकांनी निवडलेला देशाचा प्रमुख असेल. हे रिपब्लिक, गणराज्य, लोकांचे राज्य. भारताचा राष्ट्रप्रमुख हा वंश परंपरेने पदावर येत नाही. भारताचे राष्ट्रपती मी मगाशीच सांगितलं हे लोकांनी निवडलेले असतात. आपण जरी डायरेक्ट मतदान त्यांना करत नसलो तरी आपण निवडून प्रत्यक्ष मतदान करून निवडलेले प्रतिनिधी त्यांची निवड करतात. म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने आपला प्रतिनिधीच त्यांची निवड करत असतो. म्हणून भारताचे राष्ट्रपती हे वंश परंपरेने प्रमुख होत नाहीत देशाचे.
त्याच्यासाठी अप्रत्यक्ष पद्धतीने निवडणूक होते आणि भारताचा उल्लेख गणराज्य म्हणून केला जातो, तो याच कारणामुळे केला जातो. आपण आत्ताच सांगितलं की भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये भारताचा उल्लेख काय केला जातो? एक, मगाशी आपण उल्लेख केला त्या पद्धतीने, सार्वभौम देश, समाजवादी देश, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य असा उल्लेख का केला जातो, त्या प्रत्येक संकल्पनेचा अर्थ तुम्हाला समजून सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे. याच्याशिवाय भारताच्या उद्देशिकेमध्ये 4 मुख्य मूल्यांचा विचार केला गेला आहे. न्याय द्यायचा आहे आपल्याला, म्हणजे काय करायचंय बोलू पुढे. दुसऱ्या एका महत्वाच्या मूल्याचा उल्लेख केलेला आहे, स्वातंत्र्य. तिसरं समता आणि चौथं बंधुता. हे 4 शब्द खूप महत्वाचे आहेत भारतीय संविधानातील. 4 मूल्य म्हणूया आपण, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. मग कोणत्या प्रकारचा न्याय आपल्याला भारतीय नागरिकांना द्यायचा आहे? सामाजिक न्याय आपल्याला द्यायचा आहे, आर्थिक न्याय आपल्याला द्यायचा आहे आणि राजकीय न्याय द्यायचा आहे. हे 3 शब्द लक्षात ठेवायचे. न्यायमध्ये 4 मूल्य लक्षात ठेवा. पहिले 4 मूल्य कोणती? JLEF. JLEF. जे मध्ये कोण अपेक्षित आहे? जस्टिस, न्याय. एल मध्ये काय अपेक्षित आहे? लिबर्टी, स्वातंत्र्य. ए मध्ये काय अपेक्षित आहे? इक्वॅलिटी, समता. एफ मध्ये काय अपेक्षित आहे? फ्रॅटर्निटी अर्थात बंधुता. ठीक आहे. सो न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे 4 शब्द महत्वाचे आहेत. मग न्याय मध्ये सामाजिक न्याय, दुसरं आर्थिक न्याय आणि तिसरं राजकीय न्याय. सांस्कृतिक हा शब्द याच्यामध्ये नाही, तो बळच घुसडायचा नाही. काय सांगितलं? सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय इथे आपल्याला अपेक्षित आहे. लिबर्टी अँड इक्वॅलिटी, स्वातंत्र्य पण दिले. किती स्वतंत्र दिलेले आहेत? भारतीय संविधानाच्या 19व्या कलमामध्ये भारतीय नागरिकाला असणाऱ्या स्वातंत्र्यांचा उल्लेख केलेला आहे. भारतीय नागरिकांना विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, आपले विचार व्यक्त करण्याचं, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे वेगवेगळ्या माध्यमातून. म्हणजे आपण जे माध्यम स्वातंत्र्य म्हणतो, माध्यमाच्या साहाय्यातून तुम्ही ते करू शकता. विश्वास, श्रद्धा, उपासना. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. 5 प्रकारचे स्वातंत्र्यांचा उल्लेख इथे केलेला आहे. समता, सर्व नागरिकांना दर्जाची समानता मिळेल आणि संधीची समानता. सो समानता, समता 2 प्रकारचे. दर्जा, कोणीच मोठं नाही आणि कोणीच छोटं नाही. सर्व लोक समान, सर्वांचा दर्जा समान मानला जाईल. संधी देताना एकाला संधी जास्त, एकाला संधी कमी असं होणं अपेक्षित नाही. संधीची देखील समानता आपल्याला अपेक्षित आहे. बंधुता, ज्यावेळेस भारतामध्ये प्रचंड विविधतेने नटलेला जो भारत देश म्हणून आपण पाहतो, त्यावेळेस भारतामध्ये वेगवेगळ्या जाती, धर्म, वेगवेगळ्या पंथ, वेगवेगळ्या विचारधारा असणारे, वेगवेगळ्या जीवनशैली असणारे लोक भारतामध्ये राहतात. अशा परिस्थितीत ज्यावेळेस आपण देशाचे नागरिक म्हणून राहतो आहोत भारतामध्ये, त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण होणं आणि हा बंधुभाव निर्माण होत असताना प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून प्रतिष्ठा त्याची देणं आणि हे सगळं होत असताना देशाची एकता आणि अखंडता टिकवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. सो बंधुभाव, व्यक्तीची प्रतिष्ठा, देशाची एकता आणि अखंडता टिकणं आवश्यक आहे. 4 मूल्य तुम्हाला लक्षात ठेवायचे. JLEF, जस्टिस, न्याय, लिबर्टी, स्वातंत्र्य, इक्वॅलिटी, F, फ्रॅटर्निटी. सो संविधानाचा उद्देश ज्यावेळेस आपण उल्लेख करतो त्यावेळेस काय काय महत्वाचं आहे? संविधानाची उद्देशिका, तिलाच आपण की ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. भारताचा राष्ट्र म्हणून उल्लेख करताना 5 मुख्य शब्द आलेले आहेत. त्या 5ही शब्द आणि त्यांचा संकल्पनात्मक अर्थ जो आहे तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. 4 महत्वाच्या मूल्यांचा उल्लेख केला. जस्टिस, न्याय, लिबर्टी, स्वातंत्र्य, इक्वॅलिटी, समता, फ्रॅटर्निटी, बंधुता. जस्टिस, किती प्रकारचा न्याय? त्याच्यामध्ये आपण 3 प्रकारचा न्याय समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय. लिबर्टी, 5 प्रकारचे स्वातंत्र्य आपण सांगितले. इक्वॅलिटी, दर्जाची आणि संधीची समानता आपल्याला अपेक्षित आहे.
बंधुभाव, व्यक्तीची प्रतिष्ठा, देशाची एकता आणि अखंडता ठेवणारी बंधुता आपल्याला अपेक्षित आहे, हे आपल्याला उद्देशिकेतून लक्षात येतं. या लेक्चरच्या म्हणजे आपण याच्यावर आपल्याला अजून एक लेक्चर घ्यावं लागेल. या लेक्चरमध्ये आपण काय समजून घेण्याचा प्रयत्न केला, संविधान म्हणजे काय, घटनासभा आणि घटनासंबंधीच्या संदर्भातल्या काही महत्वाच्या तारखा, दिनांक आपण लक्षात ठेवलेला आहे. संविधान निर्मितीसाठी आपल्याला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले हे आपण सांगितलं. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे आपण सांगितलं. सच्चिदानंद सिन्हांचा आपण उल्लेख केला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा उल्लेख आपण केला. त्याच्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेमध्ये असणाऱ्या 5 मुख्य, देशाचं वर्णन करण्यासाठी वापरलेल्या 5 मुख्य शब्दांचं वर्णन आपण केलं. आणि नागरिकांसाठी म्हणून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संकल्पना काय सांगतात हे देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परीक्षेची तयारीच्या पद्धतीने जर तुम्ही हे लेक्चर पाहत असतात तर याचा उत्तरार्ध देखील तुम्ही पाहणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये काही प्रश्नांची देखील आपण चर्चा करणार आहोत. अपेक्षा आहे की या लेक्चरचा तुम्हाला फायदा होईल. लेक्चर मध्ये ज्या मुद्द्यांची चर्चा केली ते जर तुम्हाला समजले असतील तर लेक्चर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तुमच्यासारख्या बाकीच्या मित्रांना तो शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. थांबूया. थँक्यू.